ओके, टुडे इज द थर्ड लेक्चर ऑफ द ट्रिग्नोमेट्री. आज आपण म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचं तिसरं लेक्चर स्टार्ट करतो आहे. तर कालपर्यंत आपण बरेचसे फॉर्म्युले बघितले, इन्व्हर्स फॉर्म्युले बघितला, नंतर 90 मायनस थिटाचा फॉर्म्युला बघितला. त्याचे फक्त एक थोडंसं नॉर्मल रिवाईज म्हणून इथे एकदा बघूया. साईनचा इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, साईन आणि कोसेकची जोड. नंतर कॉसचा इन्व्हर्स सेक, कॉस इज इक्वल टू 1/सेक, एकमेकांचे ते इन्व्हर्स. तसंच टॅनचा इन्व्हर्स कॉट. ठीक आहे, ओके. 90 मायनस थिटा कसं होतं? साईन ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ थिटा. कॉस आणि साईन किंवा साईन आणि कॉस एकमेकांचे 90 मायनस होते. ठीक आहे. नंतर आपण काय बघितलं? कोसेक आणि सेक हे 90 मायनस थिटा एकमेकांचे. कोसेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा अँड सेक ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा, लाईक दॅट. आणि टॅन आणि कॉट जसं इन्व्हर्स आहे एकमेकांचे तसेच ते 90 मायनस पण आहे, म्हणून टॅन आणि कॉट अशी जोडी आहे की ते एकमेकांची इन्व्हर्स पण येते, एकमेकांचे 90 मायनस ऑफ थिटा असे पण आहेत. तर ह्या पद्धतीने आता आपण पुढचा भाग बघतोय की त्याच्यावरून आपल्याला एक टेबलच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. आता एका बाजूने मी या ठिकाणी लिहितोय बघा, या ठिकाणी मी लिहितो की शॉर्ट फॉर्म लिहितो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, आणि ह्या ठिकाणी असणारे अँगल. समजा फॉर द 0 डिग्री, फॉर 30 डिग्री, फॉर 45 डिग्री, फॉर 60 डिग्री, फॉर 90 डिग्री. बघा, आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स कोणते कोणते होते बघा. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू साइन ऑफ थीटा. आफ्टर दॅट हिअर इट इज कॉस थीटा. नंतर कोणतं बघितलं होतं? टॅन ऑफ थीटा. त्यानंतर कोसेक थीटा. त्यानंतर सेक थीटा अँड लास्ट वन कॉट ऑफ थीटा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स किती आहे? एक साधारणतः हे आपले बेसिक सगळेच्या सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ठीक आहे, ओके. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट ह्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे ह्या अँगल्सला 0, 30, 45, 60 आणि 90 ह्या अँगल्सला व्हॅल्यूज किती आहे आणि व्हॅल्यूज काय आहेत त्या आपल्याला या ठिकाणी आता बघायच्या आहेत. ठीक आहे. आता बघा, मी एक गोष्ट लक्षात घ्या, याचं तुम्हाला प्रूफ कुठेच नाही आहे, याचं प्रूफ कुठेच नाही सध्याला. ठीक आहे, तुम्हाला त्या व्हॅल्यूज लक्षात ठेवावं लागणार आहे. आता पूर्ण टेबल आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही, ते फक्त पहिले साईनची जरी तुम्हाला लाईन माहीत असेल, बाकी पूर्णचं पूर्ण टेबल आपण त्याच्यावरून डिराईव्ह करू शकतो. म्हणजे साइन ऑफ थीटा फक्त जरी तुम्हाला माहीत असणार ना, 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60 डिग्री, 90 डिग्री एवढ्या व्हॅल्यूज जरी तुम्हाला माहीत असतील तरी पण यू कॅन डिराईव्ह ऑल अदर व्हॅल्यूज फ्रॉम दी सिंगल लाईन. या एका सिंगल लाईनवरून आपण डिराईव्ह करू शकतो, हे लक्षात घ्या. आता बघा, साइन 0 लक्षात ठेवा, 0 आहे, आणि साइन 91 आहे. 0 to 1 म्हणजे रेंज साइनची काय आहे? 0 to 1. बाकीच्या 3 व्हॅल्यूज ह्या दोघांच्या मध्येच भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे. तर एक पहिली लाईन फक्त लक्षात ठेवणं गरजेचे आहे तुम्हाला. साइन ऑफ 0 0, साइन 30 असतो 1/2, साइन ऑफ 45 असतो 1/2 चा फक्त √2, साइन ऑफ 60 असतो √3/2. लक्षात घ्या, 0, 1/2, 1/√2, √3/2 अँड 1 हे जे आहे ही एक लाईन, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला टोटल देर आर 5 अँगल्स. आता आपल्याला 5च अँगल सध्या बघायचे. ठीक आहे. पुढचं जे काय आहे हायर अँगल्स ते आपण नंतर बघू, किंवा आता हे तुम्हाला 10thला हे लागतच नाही, मोस्टली 11, 12thला लागणार आहे पुढे गेले की सायन्सला किंवा आर्ट्सला, तर त्या ठिकाणीच तुम्हाला गरज पडेल. आता आपण त्याचं फक्त बेसिक बघू. 0, 30, 45, 60 आणि 90. 0, 30, 45, 60 आणि 90 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटचे जे काय अँगल असतात 0 to 90 डिग्री, हा जो फर्स्ट क्वाड्रंट आहे त्याच्यामधले आपण फक्त या
टोटल 5 व्हॅल्यूज अँगलच्या बघतोय. साईनसाठी काय, 0 ला 0 डिग्रीला किती आहे 0, 1/2 1/√2 √3/2 1. परत एकदा रिपीट करतो बघा. कॉन्सन्ट्रेट बघा, व्हिडिओ बघताना घरी तुम्ही व्हिडिओ लेक्चर जरी असलं तरी पण तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी ऑब्झर्वेशन करणं किंवा बघणं फार गरजेचं आहे. ठीक आहे बघा, 0 ला 0, 1/2 1/√2 √3/2 1. 5 values for the 5 angles, 0, 1/2 1/√2 √3/2 and 1. These are the 5 values. ठीक आहे. आता आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, लक्षात घ्या. साइन ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. काल बघितलं ना आपण, साइन ऑफ 90 मायनस थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. याचं मिनिंग काय आहे लक्षात घ्या. एक आपण मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून बघू. समजा थिटा हे बघा, हा अँगल आहे, थिटा आहे, सगळ्या अँगल आहे. ठीक आहे. थिटा आपण 0 घेऊ, 0 इथं पुट केला आणि इथे पुट केला. याचं मिनिंग काय येईल, याचं मिनिंग असं येईल की बघा, हा साइन ऑफ 90 मायनस 0 इज इक्वल टू कॉस ऑफ थिटा किती आहे 0. देअरफॉर साइन ऑफ 90 इज इक्वल टू कॉस ऑफ 0. म्हणजे कॉस झिरोची जी व्हॅल्यू आहे ती साइन 90 ची असणार आहे, म्हणजे 1. कळालं. तसंच तुम्ही पुटअप केल्या ना व्हॅल्यू, समजा 30 पुटअप केला, इथे 90 मायनस 30 इथे काय होऊन जाईल, समजा 90 मायनस 30 केलं, हिअर इट विल बी 16. राईट साईडला 30 पुटअप केला, हिअर इट इज 30, हिअर इट इज 30. तर मग तुम्हाला काय दिसेल, साइन ऑफ 60, साइन 60 किती √3/2 इज इक्वल टू कॉस ऑफ 30. म्हणजे कॉस 30 ची व्हॅल्यू ही साइन 60 ची असणार आहे √3/2. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, रिव्हर्स झालेलं आहे. म्हणजे हा इथला 1 इथे, √3/2 इथे, हा इथेच येणार 1/√2, हा इकडे 1/2 आणि हा इकडचा 0 इथे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा 1 इकडे जम्प झाला, हा नेक्स्ट पुढच्या याच्यात जम्प झाला, हा खालीच, हा राईटला, असं म्हणजे लास्ट फर्स्टला गेला, सेकंडला गेला, मिडलला राहिला, सेकंड तिकडे सेकंड लास्टला गेला आणि फर्स्ट एकदम लास्टला गेला, क्रॉस झाला 90 मायनस अँगलला. ठीक आहे. आता त्यानंतर आपण बघू इथे टॅन थिटा कसा येतो रे. टॅन थिटा कसा असतो, साइन थिटा अपॉन कॉस ऑफ थिटा. म्हणजे टॅन थिटा कसा भेटणार आहे तुम्हाला, टॅन थिटा या ठिकाणी कोणत्या पद्धतीने भेटणार आहे, जर तुम्ही साइन ऑफ थिटा आणि कॉस ऑफ थिटा ह्या दोघांचा जर रेशो घेतला, ह्या दोघांचा जर रेशो केला, तर त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटतो, टॅन ऑफ थिटा. याचं मिनिंग असं आहे की बघा, मी इथे तुम्हाला लिहून दाखवतो. हा टेबल एक गोष्ट लक्षात घ्या, मोस्ट इम्पॉर्टंट टेबल आहे. याच्यावरतूनच सगळे पुढे आता इथून पुढे खरं ट्रिग्नोमेट्री चालू होणार आहे. आतापर्यंत जे म्हणजे आजचं जे काही लेक्चर आहे, काल परवा आणि आज, हे 3 लेक्चरमध्ये आपण सगळं बेसिक बघतोय ट्रिग्नोमेट्रीचं, की जे बेसिक तुम्हाला 10वीला लागणार आहे, 11thला लागणार आहे, 12thला लागणार आहे, प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. लक्षात घ्या, ते अजिबात चुकणार नाही. त्यामुळे ते करणं तुम्हाला मस्ट आहे. ठीक आहे. तर आता ह्या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले मेन बेसिक साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट काय ते बघितले पहिल्या लेक्चरला. सेकंड लेक्चरला त्याचे फॉर्म्युले बघितले. हे 2 लेक्चर फार महत्त्वाचे होते. आणि थर्ड लेक्चरमध्ये आपण व्हॅल्यूज बघणार आहे आणि हे संपल्यानंतर आपण प्रॉब्लेमकडे जाणार आहे. लक्षात घ्या, या सगळ्या 3 लेक्चरचा उपयोग करून, या गोष्टीचा बेस युटिलाइज करून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे फर्स्ट 3 लेक्चर्स खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय पुढचे लेक्चर समजणार नाही. ठीक आहे. तर आता बघा, टॅन ऑफ थिटा कसा आहे, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू साइन बाय कॉस. म्हणजे समजा मी इथं लिहिलं टॅन ऑफ 0 थिटा, थिटा किती घेतला मी 0, इट मीन्स साइन ऑफ 0 डिवाइड बाय कॉस ऑफ 0. साइन 0 किती आहे 0 डिवाइड बाय कॉस 0 किती आहे 0 ला 1, 0/1 किती आला 0. म्हणजे या दोघांचा रेशो घ्यायचा. समजा तसंच मी इथं लिहिलं टॅन ऑफ 30, मग इथं काय होईल साइन 30 बाय कॉस 30. समजा या दोघांचा मी रेशो घेतला, इकडे 1/2 डिवाइड बाय √3/2, 2 कॅन्सल, वरती 1 खाली √3, म्हणजे इथं काय आलं 1/2.
√3. या दोघांचा रेशो कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला लगेच समजेल. 1/2/√3/2. दिस 2 विल गेट कॅन्सल. 1 वरती खाली काय उरलं आहे √3. तर हे कॅल्क्युलेशनचा पार्ट. त्या पद्धतीने बघा, लक्षात घ्या. आजच्या लेक्चरला फक्त टेबलचं जरी प्रिपरेशन तुमचं परफेक्ट झालं ना तरी खूप चांगलं आहे. लक्षात घ्या, खूप इम्पॉर्टंट टेबल आहे. बघा, त्या पद्धतीने 45 घ्यायचं असेल तर ह्या दोघांचा रेशो येईल. दोन्ही सेम आहे. जर मी रेशो घेतला 1/√2 डिवाइड बाय 1/√2, बोथ द टर्म्स विल गेट कॅन्सल. हियर इट विल बी 1. कधी पण बघा, दोन सेम व्हॅल्यू जर डिवाइड झाल्या कॅन्सल झालं की ते 1 उरणार आहे. तसं 1/√2 डिवाइड बाय 1/√2 केलं तर ते कॅन्सल होऊन तिथे काय उरेल 1. ठीक आहे. तसं सिमिलरली ह्या दोघांचा जर रेशो घेतला तर बघा, इथे √3/2 डिवाइड बाय 1/2. 2 कॅन्सल, वरती √3, डिनोमिनेटरला 1. डिनोमिनेटर 1 असल्यावर लिहायचं आणि इथं उरलं फक्त √3. काय डाऊट आहे? ठीक आहे, हा एक समजला. तसंच लक्षात घ्या, इथं 1/0. आता ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. बघा, इथे जर तुम्ही tan of 90 पाहिजे नसेल, tan of 90 म्हणजे काय ना, दिस टर्म डिवाइड बाय दिस टर्म, या दोघांचा रेशो घ्यायचा. ठीक आहे. 1/0 ही गोष्ट लक्षात ठेवा, हे नॉट डिफाईन्ड असतं. काय असतं? नॉट डिफाईन्ड. नॉट डिफाईन्ड म्हणजे काय की काही इंटरमिडिएट फॉर्म्स असतात ज्याच्यामध्ये त्यातला हा पार्ट आहे. एक रूलच आहे, तो तुम्ही पण लिहून ठेवणं गरजेचं आहे. एनिथिंग डिवाइडेड बाय 0, एनिथिंग डिवाइड बाय 0 नॉट डिफाईन्ड, त्याची व्हॅल्यूच नाही. लक्षात घ्या. हा, बट एक गोष्ट लक्षात घ्या, जर 0 डिवाइडेड बाय एनिथिंग असलं, 0 डिवाइडेड बाय एनिथिंग असलं, यू विल गेट 0. म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये सांगायचं ठरवलं तर डिनॉमिनेटरला 0 नको, डिनॉमिनेटरला 0 नको. जर डिनॉमिनेटरला 0 आला तर ती व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड होते. न्यूमरेटरला 0 चालतो. न्यूमरेटरला जर 0 आला काही प्रॉब्लेम नाही, त्याची व्हॅल्यू तुम्ही 0 लिहू शकता. पण डिनॉमिनेटरला जर 0 आला, हा 1/0 डिनॉमिनेटरला 0, ॲट दॅट टाइम इट विल बी नॉट डिफाईन्ड. त्यामुळे मी इथं काय लिहिणार आहे? नॉट डिफाईन्ड. ओके, दिस इज द अनदर पार्ट. ठीक आहे. सायमल्टेनियसली आता हे जे रफ वर्क आहे, तुम्ही व्हिडिओ चालू असताना थोडंसं मध्येच पॉज करून हा पार्ट लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, कारण इथं लिहायला जागा नाही, त्यामुळे पुढच्या कॅल्क्युलेशनसाठी मला हे रफ करावं लागतंय. तर तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्या फक्त. एकच शॉर्ट फॉर्म, डिनॉमिनेटरला 0 चालत नाही. डिनॉमिनेटरला 0 आला, नॉट डिफाईन्ड. न्यूमरेटरला 0 आला, ओके, काही प्रॉब्लेम नाही, यू कॅन राईट द व्हॅल्यू 0 ॲट दॅट टाइम. ओके. कोसेक. कोसेक म्हणजे कसा असतो? कोसेक इज द इनवर्स ऑफ साइन. 1/sin θ इज इक्वल टू कोसेक ऑफ थिटा. बरोबर आहे ना? याचा इनवर्स आहे. म्हणजे लक्षात घ्या, याला जे आहे ना, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना, यांना रिव्हर्स करायचं, इन्व्हर्स करायचं आहे. लक्षात घ्या. बघा, 0ला रिव्हर्स केलं. 0ला रिव्हर्स केलं म्हणजे काय? समजा 0 येते, 0च्या डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे तिथे 1 आहे. डिनॉमिनेटरला काय नाही म्हणजे काय? तिथे 1 आहे. याला जर मी रिव्हर्स केलं तर 1/0 झाला. बघा ना, असं रिव्हर्स करून बघा. कारण हे बघा, कोसेक थिटा कसा भेटणार आहे? कोसेक थिटा कसा भेटणार आहे? जर साइनला मी इन्व्हर्ट केलंय, रिव्हर्स म्हणजे इन्व्हर्ट केलं, तर मग कोसेक 0 कसा भेटेल? साइनच्या 0ची व्हॅल्यू इन्व्हर्ट करायची. आता 0 म्हणजे काय? 0/1, खाली काही नसतं म्हणजे 1 असतो. ठीक आहे. ओके. मग त्या ठिकाणी त्याला जर इन्व्हर्ट केलं तर 0 खाली 1 वरती, ही व्हॅल्यू काय सांगते? दिस इज नॉट डिफाईन्ड, कारण डिनॉमिनेटरला 0 आहे. ठीक आहे. मग मी याला काय लिहिलं एकदम स्टार्टिंगला? नॉट डिफाईन्ड. समजतंय? तसंच नेक्स्ट व्हॅल्यू समजा 1/2 आहे, त्याला रिव्हर्ट केलं 2/1, हा वरती 1 खाली. डिनॉमिनेटरला 1 आहे, तो लिहायची गरज नाही म्हणजे किती आलं? याची व्हॅल्यू रिव्हर्ट केली तर 2. कारण कोसेक भेटतो कसा? जर साइनचा इन्व्हर्स केला, साइनच्या ह्या व्हॅल्यू रिव्हर्स केल्या तर तुम्हाला कोसेक भेटतोय. इथे लक्षात. मग आपण या ठिकाणी पुढचा पार्ट बघा. तसंच याला पण कोसेक 1/sin रिव्हर्स करा, रिव्हर्स केला
√2/1 अपॉन 1 लिहायची गरज नाही, √2 लिहा फक्त. याला रिव्हर्स केलं 2 वरती गेला खाली √3 आला. 1 ला रिव्हर्स केला, आता हे बघा 1 आहे, 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1 असेल. याला रिव्हर्स केलं 1/1 अगेन्स्ट 1 असेल. ते काही कॅल्क्युलेट करायची गरज नाही, हे मी रफ करतो. ठीक आहे, बघा. त्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट काय, सेक थिटा. आता हे दोघे एकमेकांचे 90 मायनस आहे बघा. सेक थिटा कसा येतो तुमचा, सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा. 90 मायनस म्हटलं का काय, ही व्हॅल्यू इथे, ही व्हॅल्यू इथे, ही व्हॅल्यू मिडलची, मिडलला ही टर्म इथे, ही टर्म इकडे, नॉट डिफाइंड. तसंच कॉट कसा आहे, tan ऑफ 90 मायनस थिटा. सर तो तर इनवर्स पण आहे ना, 1/tan. कोणताही फॉर्म्युला अप्लाय करा, व्हॅल्यू तेच येणार आहे, ट्राय करून बघा. पण 90 मायनसचा सोपा जातो आपल्याला लिहायला, म्हणून 90 मायनस लिहिलेलं आहे. ठीक आहे, tan ऑफ 90 मायनस म्हणजे टॅनच्या ह्या व्हॅल्यू या रिव्हर्स करायची. नॉट डिफाइंड इथे, नॉट डिफाइंड. एकदम लास्टची फर्स्टला, सेकंड लास्ट इथे सेकंडला, मिडलची व्हॅल्यू मिडलला, 1/√3 इकडे, 1/√3 आणि 0 इथे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, आपण फक्त या ठिकाणी साइन थिटाची ही लाईन लक्षात ठेवलेली आहे. बाकी सगळं या फॉर्म्युलीवरून बाकीच्या सगळ्या लाईन्स लिहिलेल्या आहेत. त्यातल्या 3 लाईन्स तर अशा आहेत की ज्या 90 मायनस आहे. 90 मायनस असल्यामुळे डिरेक्टली तुम्ही लास्टची फर्स्टला, सेकंडला, सेकंडला मिडलची, मिडलला सेकंडची, सेकंड लास्टला, फर्स्टची लास्टला, या पद्धतीने डायरेक्ट आपण लिहू शकतो. म्हणजे टोटल आहे 6 रोज. 6 रोज मधली एक तर आपल्याला लक्षातच ठेवावं लागणार आहे, एक रोचं काम झालं. 3 रो बघा, 1 ही 2 आणि 3 रो अशा आहेत की ज्या 90 मायनस आहे, 90 मायनस थिटाचे, त्यामुळे ते पटापट लिहिता येतात. फक्त उरलं या 2 रोचा प्रश्न, त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावे लागेल. टॅन थिटाला काय, साइन बाय कॉस, तुम्हाला सांगितलेल्याप्रमाणे ते करायचे. ठीक आहे, हे सगळ्यात पहिले एकदा लिहून घ्या. लिहून झाल्यावरती मी परत एकदा रिवाइज करणार आहे की आपण कसं केलेलं आहे ते. ठीक आहे, सगळ्यात पहिले हे तुम्ही एकदा राईट डाऊन करून घ्या. ओके, आता आपण एकदा परत रिवाइज करू हा टेबल. टेबल इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. हा टेबल फार इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिले आपण थिटा, अँगल 5 अँगल आपण बघूया. देर आर 5 अँगल, 0, 30, 45, 60, 90 डिग्री. देर आर 5 अँगल, 0, 30, 45, 60 and 90 डिग्री. आफ्टर दॅट लक्षात घ्या, साइन ऑफ थिटा. देर आर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. यू हॅव टू राईट डाऊन in the column, one column there is a trigonometric function sin, cos, tan, cosec, sec, cot. ठीक है, sin, cos, tan, cosec, sec, cot. There are 6 trigonometric functions. Okay. After that सगळ्यात पहिले तुम्हाला एक रो लक्षातच ठेवायची आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. काय होतं बघा, 0 या ठिकाणी लक्षात घ्या, 0 sin 30 1/2, here it is 1/√2, here it is √3/2, here it is 1. लक्षात घ्या, 0 ला 0, 0 ला 0. ठीक आहे, मी पूर्ण लाईन तुम्हाला सांगून देतो आता. 0, 1/2, 1/√2, √3/2 and 1. 0, 1/2, 1/√2, √3/2 and 1. ठीक आहे, हा एक पार्ट. त्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट बघा काय, त्याच्यानंतरचा पार्ट असा आहे कॉस ऑफ थिटा. कसा तयार झालाय तो, साइन ऑफ 90 मायनस थिटा. याच्यावरून 90 मायनस थिटा म्हटलं तर लास्टची व्हॅल्यू फर्स्टला, सेकंडला, मिडलची व्हॅल्यू मिडलला, सेकंडची व्हॅल्यू सेकंड लास्टला, फर्स्टची व्हॅल्यू 0. ठीक आहे, टॅन ऑफ थिटा. आता टॅन ऑफ थिटा कसा आहे लक्षात घ्या, साइन बाय कॉस असतो. तो कसा असतो, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. या दोघांचा रेशो घेतला का टॅन थिटा, तसं या दोघांचा रेशो 0/1, वरती 0 आहे खाली 1, न्यूमरेटरला 0 चालतो. ऍट दॅट टाइम इट विल बी 0. 1/2/2,
दिस 2 will get cancelled, न्यूमरेटरला 1 राहील, खाली √3, मग 1/√3. These two terms are the same, its ratio will be 1. Both the terms will get cancelled. When √3/2 divided by 1/2, 2 will get cancelled. √3/1 will be the remaining term. Divide by 1 we are not going to write, so √3 will be the value. Okay. 1/0, 0 in the denominator is not allowed. ठीक है, so anything divided by 0 not allowed, so it is not defined. Okay. After that, cosec is the inverse of sin theta. साइन ला आपल्याला इन्व्हर्स करायचंय, रिव्हर्स करायचंय, इन्व्हर्ट करायचंय. 0 म्हणजे कसं आहे, 0 ला आपण कसं लिहू शकतो, 0/1. त्याला जर इन्व्हर्ट केलं 1/0, काय व्हॅल्यू झाली, डिनॉमिनेटरला 0 विच इज नॉट डिफाईन्ड. मी शॉर्ट फॉर्म यूज करतोय, तुम्ही पूर्ण लिहायचं तिथे. ठीक आहे, याला रिव्हर्स केलं 1/2 ला 2/1 लिहित नाही, उरला फक्त 2. 1/√2 ला √2/1, खाली 1 लिहित नाही, √2. √3/2 ला रिव्हर्स केलं, दॅट विल बी 2/√3, आणि 1 ला रिव्हर्स केलं, दॅट विल बी 1. अगेन कोसेक 90 मायनस थिटा इज इक्वल टू सेक थिटा. ठीक आहे, म्हणजे कोसेक थिटाचा 90 मायनस थिटा असतो. 90 मायनस थिटा म्हणजे लास्ट टर्म फर्स्ट, सेकंड लास्ट, second middle term at the middle, these two will be over here, and this not defined will be at the last. Okay, and the cot is 90 minus of theta. ठीक है, 90 minus of tan चा 90 minus I cot, not defined, first la, second last, second middle term at the middle, 1/√3 over here, and 0 will be at the last. This is the most important table. डायरेक्ट या ठिकाणी याला आपण 5 स्टार मार्क करून देऊ. खूपच इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. म्हणून आजच्या लेक्चरला आपण फक्त एवढं टेबल बघतोय, कोणत्याच प्रॉब्लेमला हात लावणार नाही. हा टेबलच तुम्ही लक्षात घ्या, मिनिमम तुम्ही 5 to 10 टाइम्स लिहून काढणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला होमवर्क देतोय, तो होमवर्क नीट समजून घ्या. काय जे आपण 2 लेक्चरमध्ये कालचे बघितलेले फॉर्म्युले ते 3 टाइम्स लिहायचे. 3 टाइम्स वाटलंच तर तुम्ही बघून लिहा. ओके, 2 टाइम्स न बघता लिहा कालचे 2. म्हणजे हे बघा, कालचं लेक्चर, सेकंड लेक्चर अँड द फर्स्ट लेक्चर ऑफ द ट्रिग्नॉमेट्रीचं पहिलं आणि दुसरं लेक्चरमध्ये जे फॉर्म्युले बघितले ते 5 टाइम्स लिहायचे. त्यातले 3 टाइम्स तुम्ही बघून लिहिले तरी चालेल, 2 टाइम्स लिहिताना मात्र न बघता लिहा. ठीक आहे, नंतर हा टेबल जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनाने लिहिता येत नाही व्यवस्थित न बघता, तोपर्यंत लिहितच राहायचं. मिनिमम 5 टाइम्स, मॅक्स टू मॅक्स 10 टाइम्स तरी हा लिहून काढणं गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढा पार्ट बघतोय. या ठिकाणी एक सफिशियंट आहे सध्या आजच्या दिवसासाठी. स्टार्टिंगचे काही लेक्चर्स आपण थोडे घेणार आहे, तिथून पुढे हळूहळू लेक्चरचा टाइम पण आपण वाढवणार आहे. ठीक आहे, लेक्चर ऑनलाईन बघताना डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, दुसरं काहीतरी टाइमपास करत बसायचं नाही. इथं लेक्चर चालू आहे, यूट्यूबवरती प्ले पण होते, तिकडं तुमचं टीव्हीकडे पण लक्ष आहे, दुसरी काहीतरी सिरियल पण बघताय, कोणाशी तरी बोलतात पण आहे, याला काही मिनिंग नाही आहे. मोस्टली कोणतं पण लेक्चर बघताना हेडफोनचा व्यवस्थित यूज करा. लॉकडाऊनमुळे मला माईक भेटत नाही कुठे सध्याच्या काळामध्ये, त्यामुळे व्हॉइस क्वालिटी थोडीशी डिग्रेडेड असेल. ठीक आहे, ते हळूहळू या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह होतील. व्हॉइस क्वालिटी, व्हिडिओ क्वालिटी हळूहळू इम्प्रूव्ह होतील. रेकॉर्डिंग पण मला मोबाईलमध्येच करावी लागते, त्यामुळे व्हिडिओ क्वालिटी पण थोडीशी डिग्रेडेड असेल. पण आय थिंक मला वाटतं की हे सफिशियंट आहे तुमच्यासाठी. एवढं असलं तरी मोर दॅन इनफ आहे. हे व्यवस्थित करा तुम्ही सगळ्यात आधी. ठीक आहे, दिलेला होमवर्क डेली बेसिसवरती करत जा. ओके, ठीक आहे, चलो बाय, टेक केअर.